सो काहीतरी टेक्निकल डिफिकल्टी होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपलं कनेक्शन गेलंय. आय एम ट्राईंग की पुन्हा एकदा आपण जॉईन करू शकू. स्वानंद सरांना बोलवू या आपल्या या चॅट सेशनमध्ये. पुन्हा एकदा मी स्वानंद सरांना ऍड करते आहे या लाईव्ह सेशन मध्ये. हॅलो, फायनली. हॅलो, फायनली झालं. मी आता व्यवस्थित ऐकू येते दिसते तुम्हाला? व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित, नो प्रॉब्लेम. सुपर. सो हाय सर, काय म्हणते? मी फर्स्ट क्लास. मला फार मजा येते. आपण खूप दिवसांपासून भेटूया भेटूया असं म्हटलं होतं, पण फायनली आपण असे आज ऑनलाईन भेटतोय. या निमित्ताने सगळ्यांना घरी बसवलेलं आहे कोरोना व्हायरसनी आणि सगळ्यांना भेटायची संधी दिली ऑनलाईन असं मला वाटतं. आय नो. काय म्हणतेस, काय चाललंय? मी मस्त. कोरोनाबद्दल असं ठरवलंय मी की आज काहीच बोलायचं नाही शक्यतोवर. आणि आम्ही असा एक प्रकार हा उपक्रम सुरू केला की या निमित्ताने का होईना पण ज्या मित्रांना रेग्युलरली भेटता येत नाही आणि भेटलो तरी असं फारसं बोलता येत नाही त्यांच्याबरोबर, डिस्कस करता येत नाहीत अनेक गोष्टी, कारण रोजच्या प्रोफेशनल बडग्यामध्ये या सगळ्या गोष्टी बोलायलाच वेळ मिळत नाही मुळात. ऍब्सोल्युटली, खरंच सो खरंच. मी खजिना अशी एक कॉन्सेप्ट सुरू केली आहे. व्यवस्थित, छान, छानच, खूपच छान. मी परवा पाहिलं तुझं थोडंसं अवधूत बरोबर चाललं होतं ते. हा, मस्त वाटलं मला. आणि वा, आणि मुळात हेच आहे की मला स्वतःला वाचायला खूप आवडतं आणि आपल्या मित्रांकडनं जाणून घ्यावं की त्यांना वाचनाची आवड आहे का आणि त्यांना काय वाचायला आवडतं. हो, तेच, वाचायला खूप आवडतं आणि म्हणजे सतत वाचणं चालूच असतं आणि खूप काही गोष्टी असतात ज्या असं मला आपण म्हणतो की आपलं काम जे काय असतं ते कुठल्या तरी कुठून ते कसं ते इनपुट वेगळे वेगळे घेत राहायचे आणि मग त्यातनं आपलं काम फुलत असतं असं मला वाटतं. तर ही खूप छान कॉन्सेप्ट आहे आणि आपण याच्यावरती नक्कीच गप्पा मारूयात असं मला वाटतं. बेस्ट. पण मला एक तुमच्याबद्दल फार भारी वाटतं कारण तुम्ही इंदोरमध्ये लहानाचे मोठे झालात, त्यामुळे तुम्हाला एक तिकडची पण एक अत्यंत जी रिच कल्चरल बॅकग्राऊंड आहे ती सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळाली. त्याच्यानंतर NSD मध्ये तुम्ही गेलात, तिथून परत आलात मुंबईमध्ये. सो या सगळ्या गडबडीमध्ये मुळात पहिल्यांदा वाचायला खरं तर कधी सुरुवात झाली वाचनाची? माझी लहानपणी वाचायला सुरुवात झाली म्हणजे मी ऍक्च्युली माझ्या घरात वाचन होतं. म्हणजे माझे वडील आर्डंट वाचणारे आहेत, म्हणजे हाती जे लागतं ते वाचून काढतात आणि एका बैठकीत वाचणारे आहेत ते. म्हणजे मी त्यांच्या एवढा फास्ट नाही आहे, त्यांनी खूप वाचन त्यांचं झालेलं आहे. पण मला असं आठवत आहे की मी ऍक्च्युली इंदोरमध्ये असल्या कारणानं काय होतं की मोठा प्रॉब्लेम असा होतो की मी माझं शिक्षण हिंदी माध्यमातून झालं. मला मराठी तसं माहित नव्हतं, म्हणजे मराठी तसा संबंध येत नव्हता. का घरात बोलायचे आणि कटाक्षानं हे ठरवलं होतं की मराठी बोलायचं, पण तरी त्यांनी एवढा काही त्यांनी तुमच्यावरती तेवढे संस्कार होत नाही जसे व्हायला पाहिजे तसे. पण माझे वडील कुमार गंधर्वांचे शिष्य होते, पण त्या कुमार गंधर्वांच्या घरामध्ये मी जात होतो त्यामुळे तिथे मला खूप ती लायब्ररी खूप मोठी अशी दिसायची. मला खूप पुस्तकं दिसायची. मला तिथे हिंदीची पण दिसायची, मराठीची पण दिसायची, इंग्रजीची पण दिसायची. आणि एकदा मला आजार झाला असा आणि मी असाच क्वारंटाईन झालो होतो. मला असं आठवतंय मी मला जॉइंडिस झाला होता मी, आणि त्यावेळेला मी पु ल देशपांडे वाचून काढले. सुरुवात माझं पहिलं मराठी पुस्तक ते तू परवा त्याच्याबद्दल शेअर केलं होतं आणि ते खूपच सुरेख शेअर केलं होतं. ते सारणी गुरुजींचं श्यामची आई. हा, ते श्यामची आई पहिलं पुस्तक मी वाचलेलं आहे मराठीचं.
आणि त्या पुस्तकाचे जे काय माझ्यावरती ते जे काय व्हायचं ते सगळ्या त्या पुस्तकांनी मला घडवलं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर खूप त्या पुस्तकाचं लोकांनी हसं पण उडवलं, त्याच्यावरती खूप टीका हो, म्हणजे खूप आय नो. टीका पण करतात, श्यामची आईचा सारखा ते पण नाही, पण किती त्याचं शामळू आहे हे तो सगळं आणि शामळू किती आउट आहे, ऑफ तो हे आहे, ते आहे, पण नाही, पण श्यामची आईमुळे जे काय एक मला भारतीय मनातला चांगलेपणा. आणि मग मला नंतर कळलं, मी जेव्हा एनएसडीत वगैरे गेलो तेव्हा मॅक्सिम गोर्कीची मदर वगैरे अशा सगळ्या गोष्टी पण मी वाचल्या, तेव्हा लक्षात आलं की अरे हे कसं विश्व म्हणजे युनिव्हर्सल साहित्याच्या कॅटेगरीत जाणारं आहे श्यामची आईचं. कारण एका मुलाचं आयुष्य कोण घडवते, त्याची आईच घडवते सगळ्यात आधी. त्याच्यावरती पहिले संस्कार बरोबर. कोण करते, त्याची आईच करते सगळ्यात आधी. आणि त्या आईची गोष्ट, तर त्यामुळे ते श्यामची आई मला असं वाटतं माझं पहिलं पुस्तक. आणि त्यानंतर आधी मी कॅसेटवरती पु ल देशपांडे वगैरे आपण ऐकायचो सगळेच, म्हणजे ते हरितात्या किंवा असं सगळ्या गोष्टी होत्या, त्या सगळेच कथाकथन म्हणजे ते जे काय बोलायचे. पण त्यानंतर मी पु ल देशपांड्यांची ओळख माझी त्यांच्या लिखाणाशी जेव्हा झाली, तेव्हा मला लक्षात आलं की ते नुसते तेवढ्या त्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत. हो हो. आणि बेसिकली त्यांची प्रवास वर्णनं, त्यांनी वेगवेगळ्या विविध विषयांवरती विविध गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि मग त्यानंतर ते कधी माझ्या पुलंच्याच भाषेत सांगायचं तर ते कधी माझ्या मानस पूजेच्या पंचायतनात येऊन बसले. ते असं पुलंनीच चार्ली चॅप्लिन बद्दल लिहिलंय, मी वाचणार होतो त्याच्याबद्दल. तर तेच वा मला वा वा, किती भारी. हा, तर ते मग त्यांचाच मग मी त्याच्यानंतरच अख्खं आयुष्य मी पुलंच्या प्रिझम मधूनच बघितलंय. म्हणजे मला म्हणजे पु ल देशपांडे असे कलावंत होते ज्यांनी रवींद्रनाथ टेगोर यांना ओरिजिनल बंगालीत वाचाय करता ते बंगाली शिकले, बंगाली शिकले होते खरे. तर त्यांनी ओरिजिनल बंगाली टेगोर वाचले. त्यामुळे ते असे ते प्रेमात पडलेला माणूस होता तो, कलेच्या आणि सगळ्याच प्रकारच्या, म्हणजे सुग्राही ज्याला म्हणतात ना, की मला जे काय चांगलं मिळेल ते घेत जायचं. गाण्याच्या प्रेमात होते, ते नाट्यकलेच्या प्रेमात होते, त्यांनी सिनेमा कवितांच्या प्रेमात होते. कशाच्या कवितांच्या प्रेमात होते. मला वाटतं पुलंनी कविता ज्या पद्धतीने पोहोचवल्या लोकांपर्यंत ते फिनॉमिनल आहे. ते आणि सुनीता पाटील. फिनॉमिनल आहे. आणि वेगवेगळ्या कवींच्या कविता त्यांनी पोहोचवल्या लोकांपर्यंत. आणि असं फक्त माझंच असं नाही, सगळ्यांचं. गाण्यामध्ये त्यांनी म्हणजे मोठ्या गवयांची ते खूप मोठे संगीतज्ञ होते, म्युझिक डायरेक्टर होते, खूप छान पेटी वाजवणारे होते. पण तरी त्यांनी मोठ्या लोकांची, कुमार गंधर्व असले किंवा भीमसेन असले किंवा वसंतराव देशपांडे असले, यांची म्हणजे यांच्या समोर ते अगदी एखाद्या शिकणाऱ्या कलावंतासारखे समोर जाऊन त्यांचं ऐकायचं अतोनात प्रेम करणारा माणूस. त्यामुळे माझ्यावरती पुलंचा प्रभाव खूप 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 जास्त नेहमीच होता आणि आहेच. आणि मला सारखं असं वाटतं की पुलंनी लिहिलेल्या कविता जास्त आपण वाचल्या नाहीयेत, पण त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये जी विडंबनं लिहिली आहेत ना, अरे ते वाचून मला सारखं असं वाटतं की हे कविता लिहू लागले असते तर हे उच्च कवी झाले असते. त्यांनी मुद्दामून कविता लिहिल्या नाही. मला असं त्यांनी ते अवॉइड केलं की राहू दे, आता त्याच्यात गेलो तर लोक खूपच, म्हणजे मी खूपच वेगळ्या पातळीवरती ते गेले असते. कारण त्यांना आणि इतकी साधी सुंदर त्यांचा कनेक्ट होता ना माणसाशी. म्हणजे त्यांचा कनेक्ट इतका साधा होता, त्यांची बोलचालीच्या भाषेमध्ये त्यांनी लोकांपर्यंत उत्कृष्ट साहित्य पोहोचवलं. त्यामुळे आजकाल खूप लोक मी पाहतो, ते लोक असे बोलतात की अरे आपले पु ल देशपांडे म्हणजे पहिले स्टँडअप कॉमेडियन. पु ल देशपांडे स्टँडअप कॉमेडियन नव्हते. पु ल देशपांडे त्याच्यावर खूप वरती कुठेतरी होते. पु ल देशपांडे अप्रतिम नट होते. ही वॉज अ फाईन ऍक्टर. त्यामुळे ते नुसतं आपण त्यांना एका ह्याच्यात तुम्ही कुठल्याही ह्याच्यात त्यांना बांधू शकत नाही, असं माझं मत आहे. नक्कीच. पण स्वानंद सर, तुमच्याबद्दल आपण समजा बोलायला लागलो तर मला तुमची पर्सनॅलिटी पण बऱ्यापैकी तशीच वाटते. कारण तुम्ही कवी आहात, तुम्ही गीतकार आहात, तुम्ही संवाद लेखक आहात, तुम्ही ऍक्टर आहात, आणि तुम्ही नरेटर आहात. प्रयत्न आहे तसा. पण ते पु ल देशपांडे होण्याकरता अजून खूप काही करावं लागेल.
ताकदीचं लिहिणं अजून आपल्या हातून घडलेलं नाही, याची पूर्ण जाणीव आहे आणि असणार आहे. म्हणजे आपण मला आपल्याकडे बोल ना. नाही सॉरी, तुम्ही बोलत होतात काहीतरी. आणि एनर्जी किती होती त्या लोकांमध्ये, ते किती लिहायचे, आपण किती लवकर थकतो. त्यांनी किती पुस्तकं लिहिली आहेत, त्यांनी किती नाटकं केली, किती सिनेमे केले, त्या किती सिनेमांमध्ये ऍक्टिंग केली, किती ओरिजिनल नाटकं लिहिली, काय 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 केलं. बापरे, रेडिओ सांभाळला, दूरदर्शन सांभाळलं, त्यानंतर सिनेमे नको नको ते केलं, वेगवेगळ्या आपल्या सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला. तर मला आणि एनसीपीच्या माध्यमातून वगैरे त्यांनी डॉक्युमेंटेशन पण खूप मोठं काम करून ठेवलं आपल्याकडच्या. करेक्ट 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 तू करेक्ट म्हणतेस ते. तर त्यामुळे आणि स्वतःच नुसतं माझं 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 न करता समाजासाठी किती 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 केलं त्या माणसानी. तर मला असं वाटतं की हा, असं आपण म्हणू शकतो की हा मी पुलंसारखा व्हायचा प्रयत्न करणारा एक माणूस आहे. पण ती ताकद नाही. आणि मला लक्षात येतं की मी जेव्हा पुलंना म्हणजे असं पुलंच्या दृष्टीने, जसं आता मी परवा चार्ली चॅप्लिन बद्दल मी बोलत होतो, आणि म्हणजे मी परवा त्याचा वाढदिवस होता चार्ली चॅप्लिनचा, आणि आताच असंच कोणीतरी आपल्या फेसबुकवरतीच इन्स्टावरतीच कोणीतरी त्याला हॅपी बर्थडे लिहिलं होतं. ते त्या पाटील, ती पल्लवी पाटीलने केलं होतं. मला लक्षात आलं आणि मी गेलो त्याला पाहायला. आणि त्याच्यानंतर मला जावेद्यांच्या देशा पुलंचं एक पुस्तक मला दिसलं, आणि त्याच्यामध्ये एक छोटासा प्रसंग त्यांनी पहिल्याच याच्यात लिहिलाय. ते व्हेनिसला गेले होते आणि त्यांना कसा चार्ली चॅप्लिन दिसला. वाव वाव वाव. दर्शन नावाच्या याच्यामध्ये त्यांनी तो छोटासा प्रसंग लिहिलाय. मला असं वाटतं की मला चार्ली चॅप्लिन कोण आहे हे पुलंनी सगळ्यात आधी दाखवलं. त्यानंतर मला चार्ली चॅप्लिनला बघायची दृष्टी मिळाली. मला तेव्हा कळलं की चार्ली त्यामुळे मी तुला थोडंसं ते वाचू का? प्लीज 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 वाचा. थोडं मोठ्या मी त्याला छोटं करून वाचतो, म्हणजे सगळं नाही वाचत, थोडंसं त्याच्यातला थोडासा भाग एडिट करून टाकतो. हो बरं, माझं मराठी परत मी प्रयत्न करतोय वाचून, माझं सांभाळून घ्या. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, हा एक मोठा गोड अभंग आहे. विठ्ठलाचे रूप पाहून होणाऱ्या सुखाची प्रत निराळी असेल, त्या सुखाचा अनुभव मला नाही. लोचनांना सुखावणारी असंख्य रूपे, त्याचप्रमाणे त्या सुखाच्याही निरनिराळ्या परी. मी मात्र अकल्पितपणे एका निराळ्या सुखाचा अनुभव घेतला. एक दर्शन ध्यानी मनी नसताना घडले. दर्शन या कल्पनेचीच एक असाधारण प्रचिती आली, ती त्यातल्या अकल्पितपणामुळे तर मनाला अधिक, आणि ती त्यातल्या अकल्पितपणामुळे तर मनाला अधिकच बिलगून राहिली. आज अचानक गाठ पडे मध्ये जसा त्या गाठ पडण्यापेक्षा त्यातल्या अचानकपणाला महत्व अधिक, तसे झाले. दर्शन घ्यायला जाऊन दर्शन घडवून घेण्यात तो आनंद लाभलाही नसता. आणि दर्शन म्हणजे फक्त दर्शन. लाखो डोळे पाहत होते, त्यातलेच माझे 2 डोळे. माझ्या डोळ्यांसाठी घडलेले दर्शन नव्हते, माझ्या डोळ्यांसाठी घडवलेले ते दर्शन नव्हते, म्हणून अधिक अप्रूप. तर मी व्हेनिसला पोहोचलो आणि त्या दिवशी व्हेनिसच्या गोंडोल्यातल्या सहलीचे आकर्षण मनात होते. आणि असं करून ते गोंडोल्या आणि ते व्हेनिसची ती पूर्ण व्हेनिस बद्दल सांगतात, आणि त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट तऱ्हेने वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यात ते म्हणतात की कॅमेऱ्यांचा क्लिक आर्ट सगळीकडे सुरू होता वगैरे, अशा कोठे फुलांच्या अप्रतिम त्याच्यामध्ये आलेल्या. आणि मग त्यानंतर ते हळूहळू ते संपवतात की हा सगळा सोहळा पाण्यात माझा दिवस कधी मावळला ते कळले नाही. क्षणार्धात त्या पाणरस्त्यावर आणि दुतर्फा असलेल्या प्रासादात हजारो दिवे लुकलुकू लागले. कुठे भली मोठी झुंबरे, कुठे दिवाळीसारखी दिव्यांची आरास. हजारो कंठांतून गाणी फुटली. लोकांच्या झुंडी आता मैखानाकडे वळल्या. इटालियन पाककौशल्य तर जगप्रसिद्ध. मत्स्य, कुर्म, वराहांची नानावधी खाद्य स्वरूपे वगैरे 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 असे ते करत आणि दिवस असा असताना मी हॉटेलच्या स्वागत कक्षात एक जाहिरात बघितली. ती जाहिरात होती व्हेनिसच्या चित्रपट महोत्सवाची. आजचा शेवटला दिवस आणि चित्रपट होता चार्ली चॅप्लिनचा सिटी लाईट्स. मी मॅनेजर साहेबांना विचारलं का हो तिकीटे मिळतील का? तो म्हणाला तिकीट सेंट मार्क स्क्वेअर मध्ये सगळ्यांना फुकट सिनेमा पाहायला मिळेल. आम्ही लगेच एक चिमुकली बोट पकडली आणि सेंट मार्क स्क्वेअर गाठला. ग्रँड कनालच्या काठावरचा हा सेंट मार्क स्क्वेअर एक संगमरवरी फरसबंद केलेला विशाल चौक.
तीन बाजूला प्रचंड प्राचीन सुंदर इमारती वगैरे 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 असं ते सांगता सांगता पुढे मग सांगायला लागतं आम्ही पोहोचलो त्यावेळी हा चौक 1000 प्रेक्षकांनी आधीच भरलेला होता. एका बाजूला प्रचंड पडदा उभा होता. आम्ही त्या गर्दीत शिरकाव करून घेतला. अजून चित्रपट सुरू व्हायला अवकाश होता. माणसांचे लोंढेच्या लोंढे येऊन त्या गर्दीत मिसळत होते, पण कुठेही उगीच चेंगराचेंगरी वगैरे नव्हती. इतक्या प्रचंड जनसमुदायासाठी संगीत वाजत होते, पण करणे इतके चांगले होते की आपल्या जाहीर सभातून जसे संगीत कानावर गुद्दे मारून जाते तसा त्रास होत नव्हता. अंधार झाला आणि पडद्यावर अक्षरे आली, सिटी लाईट्स, चार्ली चॅप्लिन. एकाएकी पडद्यावरही अंधार झाला आणि प्रकाशाचा एक झोत. आम्ही उभे होतो तिथून उजव्या हाताला असलेल्या एका सुंदर दगडी इमारतीच्या सज्जात गेला आणि अहो आश्चर्यम, त्या सज्जात साक्षात चार्ली चॅप्लिन खालच्या चौकोनातून असंख्य लोकांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी उभा होता. चौकातून असंख्य हातांनी टाळ्या वाजवत होत्या. इटालियन, फ्रेंच, इंग्लिश नव्हे, जवळजवळ सगळ्याच युरोपियन भाषातून चार्ली चॅप्लिन जिंदाबाद म्हणायला जे काही शब्द असतील त्याच आरोळ्या उठत होत्या. मी तर त्या चौकात जागा असती तर दंडवतच घातला असता. माझ्या मानस पूजेच्या पंचायनात चॅप्लिनची प्राणप्रतिष्ठा केव्हा झाली ते मलाच आठवत नाही. चॅप्लिनला एकदा प्रत्यक्ष पाहावे अशी इच्छा अशा अकल्पित रीतीने पुरी होणार हे हिंदुस्थान सोडताना स्वप्नातही आले नव्हते. घटकावर माझ्या डोळ्यावर विश्वासही बसेना. सिटी लाईट्स, गोल्ड रश, ग्रेट डिक्टेटर, मॉडर्न टाइम्स, मोसिये वर्दू, लाईमलाईट अशा आणि असंख्य छोट्या छोट्या चित्रपटातून त्याचे दर्शन घडले होते. पण आजचा योगायोग अपूर्व. सिटी लाईट सारखे त्याचे असामान्य चित्र त्याच्या उपस्थितीत मी पाहणार होतो. वाचा फुटली नव्हती. त्या काळातला हा चित्रपट जिथे बोलके सुद्धा मुके होता, तिथे मुक्या जीवांची करुण कहाणी लोकांना हसून हसून बेजार करीत सांगणारा हा अद्भुत कलावंत, समाजातल्या अंडर डॉगचे चित्रण करणारा, रस्त्याच्या काठी जगणाऱ्या त्या केबिलवाण्या कुत्र्यासारख्या केबिलवाण्या डोळ्यांनी पाहणारा, तसेच माणिक नागबोडी घालत तसाच सतत अन्न आणि मादीचे प्रेम यासाठी भुकेलेला, त्या कुत्र्यांच्या फेंगड्या चालीने चालणारा, कुत्र्यांच्या 4 तंगड्यातली एक जशी लटकत असते तशी आपली काठी लटकावणारा, डोक्यावरच्या त्या काळ्या हॅट मधून कुत्र्याच्याच डोक्याची सूचक प्रतिमा दाखवणारा, ओठावर मिशांचा चौकोन चिकटवून कुत्र्याच्या काळ्या तोंडाशी साधर्म्य दाखवणारा, दांडगटांकडून सतत हाडूत हुडूत करून घेणारा चॅप्लिन, पोरा बाळांना हसवणारा आणि पोरांना हसता हसता अंतर्मुख करीत नकळत डोळ्यांचा कडा भिजवणारा चार्ली चॅप्लिन. त्या प्रकाशाच्या झोतात त्याचा गोरा पान चेहरा, चेहरा मोकळेपणाने हसताना दिसलेली त्याची शुभ्र दंतपंक्ती आणि त्या साऱ्या शुभ्रतेशी स्पर्धा करणारे त्याचे चमकदार रेशमी कुरळ्या वळणाचे पांढरे शुभ्र केस. असं करून ते चार्ली चॅप्लिनची मस्त त्यांनी केली. बाकी पुढे खूप लिहिलंय, ते मी सगळं नाही वाचत आता कारण नाही तर ते लोक अगदी हे होईल. पण त्यांनी एक शेवटचा त्याचा एंड मी करतो फक्त की तो ते करत असताना त्यांनी परत तो चित्रपट सुरू झाला आणि मग परत चॅप्लिनला दाखवला आणि मग चॅप्लिन 80 वर्षाचा चॅप्लिन लोकांना सांगत होता की तू तिकडे पहा, तिकडे पहा, तिकडे पहा. आणि त्या प्रतिसादावरनं पुन्हा पुन्हा लोक अभिवादन करत होती आणि म्हाताऱ्या चॅप्लिनला पडद्यावरचा तो तरुण चॅप्लिन सांगत होता, गड्या तुला मरण नाही. असं करून ते हे आहे. आणि मग ते म्हणजे ते जस्ट गोज ऑन. तर मी तर म्हणजे वेडाच होतो. मी इतक्या 100 वेळा वाचलेल्या गोष्टी आहेत. परत पुन्हा एका नव्या. किती सुंदर वर्णन आणि किती सुंदर शब्द आहेत ते. इतके सुंदर शब्द आहेत ते. म्हणजे आपण आता फक्त एवढंच वाचलं ना तर लिटरली तिथे आपण आहोत प्रत्यक्ष त्यांच्या सोबत असं वाटायला लागतं. तुला सांगतो काय, मी त्याच्यानंतर मी पुलंनी जवळजवळ सगळ्या देशांबद्दल लिहिलेलं आहे. आणि मी कधी बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा जातो तर मला असं वाटतं की पुलंच हात धरून दाखवतात. त्यांनी सगळं सांगून दिलेलं आहे. त्यांनी लंडन जसं त्यांनी ब्रिटन सगळं सांगून दिलेलं आहे. त्यामुळे आपण जाऊन आल्यासारखंच वाटतं आपल्याला त्या जागा ओळखीच्या वाटायला लागतात. आपल्याला आपला त्यांचा संबंध असं वाटायला लागतं. तर ते पुलं म्हणजे उफ एवढाच आपण म्हणू शकतो त्या बाबतीत. खरं तर वा खूप मजा आली. तर मला तुम्हाला आणखीन एक विचारायचं आहे. मी नेहमी असं ठरवते की मी जेव्हा भेटीन तेव्हा तुम्हाला हे विचारेन. तुमची गाणी ऐकताना मला दरवेळेला असं जाणवतं की आता आपण समजा आसपास बघितलं ना तर एक सगळ्या गोष्टींना कॅज्युअली घ्यायचा ट्रेंड आहे आणि तशी तुमची गाणी ऍब्सोल्युटली नसतात.
आणि मला तुमची खूप जुनी मुलाखत पण वाचल्याचं आठवतंय, लोकसत्तेमध्ये तुम्ही लिहिलं होतं की अशा पद्धतीचं गाणं, मी आता गाणं कुठलं ते आता इथं सांगत नाही, पण हे गाणं मी कधीच लिहू शकणार नाही. तर जरी ते कितीही पॉप्युलर असलं तरी, असं तुम्ही त्याच्यात म्हटलं होतं. आणि म्हणजे इमेन्स रिस्पेक्ट की आता जे चाललंय त्या रेसमध्ये कधीच तुम्हाला सुरुवातीपासून जायची गरज वाटली नाही, इतका तुम्ही तुमचा रस्ता वेगळा काढला होता त्याच्यामधनं, त्या सगळ्या प्रकारामध्ये. अगं काय मला काय वाटतं माहितीये, आपण 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 असलो ना तरच आपण काय होतं की आपण आपल्याला का लोकांनी पसंत केलंय हे, किंवा लोकांनी आपल्याला का जागा दिली हे आपण विसरायला होतो. आपण खूप लवकर आपल्याला कॉमर्सची जी जागा असते ना ती तुम्हाला कॉन्स्टंटली हे सांगत असते की तुम्ही गुड इनफ नाहीये, तुम्ही तेवढे यू आर नॉट इनफ. आणि तू कोणालाही सांगत असते, ती कोणीही असेल ते, म्हणजे ते अगदी सगळ्यात मोठे असले पण ते कमर्शियल सेक्टरमध्ये जेव्हा जातात जेव्हा ते तुम्ही याच्यात जातं की हे विकलं जाईल का नाही विकलं जाणार, हे या बाजारपेठेत याची व्हॅल्यू होईल का नाही होणार. आणि ते जेव्हा आपण आधीपासून ठरवायला लागतो, जेव्हा चार मोठी माणसं बसून ठरवायला लागतात की हे गाणं घ्यायचं की हे गाणं घ्यायचं, आणि त्यांना वाटतं की हे गाणं घेतलं की हे जास्त चांगलं होईल आणि हे गाणं घेतलं की हे वाईट होईल, तर ते जो बाजारपेठ जेव्हा त्याचं हे करायला लागतं तेव्हा तुम्हाला सारखं सांगण्यात येतं की नाही, यू आर नॉट इनफ. तुमचं ते पॉप्युलर अपील नाहीये, तुमची ती पॉप्युलर अपील नाहीये, तुमची ते हे नाहीये. आणि त्यामुळे काय होतं की कलावंत आतल्या आत तो स्वतःला बदलायचा प्रयत्न करायला लागतो. परत बदलायचं म्हणजे काय असतं, बदलायची प्रॉब्लेम असा असतो की सतत बदललंच पाहिजे माणसानी, पण आपल्या वाटेवरच बदललं पाहिजे. मी तेवढं पॉप्युलर लिहू शकत नाही, मग मी जर का ते लिहायला गेलो तर ते फसेल, ते चांगलं होणार नाही. तर मग ते नाही केलं पाहिजे. मला जे जमतंय, मला ज्या पद्धतीने जमतंय त्याच पद्धतीने मी केलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा ते करायची मला संधी मिळाली तेव्हा तेव्हा ते लोकांना आवडलंय. नाही, ऑफकोर्स, कारण हजारो ख्वाहिशे अशी असेल, नाही तर बर्फी असेल, परिणीता असेल, किंवा थ्री इडियट्स असेल, आणि असंख्य इतर चित्रपट पण तेच ज्यांची गाणी पण तुम्ही हे सगळं होताना 10 वर्ष जातात तुमची. पण 10 वर्षामध्ये तुम्हाला ती 10 चित्रपट जरी लक्षात आहेत माझे, तर ते मला असं वाटतं की ते पूर्ण झालेलं आहे काम. मध्ये खूप काळ असा जातो ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रगल होतो की अरे मला हे नाही करायचंय, मला हे जमत नाहीये. आणि हे बरं, ह्याच्यामध्ये परत काय की आपण कसं असतं की आपण सिनेमाचं गाणं का लिहायचं, कारण त्या सिनेमात आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकतोय का, त्यातनं काहीतरी निघतंय का, त्यातनं काहीतरी सांगता येतंय का, त्या सिनेमाबद्दल काहीतरी सांगता येतंय का. चल नाही, मी नाही म्हणत की काहीतरी खूप मोठं सांगायचा प्रयत्न करायचा, पण एक वेगळी प्रचिती तुम्हाला देता येते का त्यांना, त्याच्यातनं काहीतरी एक वेगळं ते नसलं देता येत, तर मग ते करण्याची काय मजा आहे. हेच गाणं माझ्यासारखं, मला कोणीतरी म्हणालं की नाही गाणं लिखने वाले तो बहुत आहे, मग म्हटलं मग असं असताना जर का मग माझ्यासारखं कोणी आणखीन लिहित असतं, तुम्हाला असं वाटतं की मी आणि नाही आणि कोणी आणखीनही चालेल, तर मग ते गाणंच मला नाही लिहायचं. पण कोणीही लिहू शकत असणारं गाणं मी नाही लिहू शकत. मी लिहू शकत असणारच गाणं लिहू शकतो. आणि तसंच मला वाटतं आपण सगळेच इंडिव्हिज्युअल आहोत. जसं तू लिहिशील तसं तूच लिहिशील, तसं मी नाही लिहिणार. म्हणूनच तू वेगळे आणि मी वेगळा. त्यामुळे तुझं त्यामुळे आमच्या गीतकारांमध्ये ही अंडरस्टँडिंग खूप चांगली असते, कारण आम्हाला कळतं, आपल्याला हे कळतं की अरे ही वरुण ग्रोवरची चाल, हे त्याला असं आवडतं, आपल्याला असं नाही आवडत, किंवा हे गुलजार साहेब असं लिहितात, आपण असं नाही लिहू शकत. मला असं वाटतं की ते, परत मी खूप बोलतोय पण नाही सर, हे इतकं मस्त आहे, कारण ह्या गोष्टी नाही तर कोणीच सांगत नाही. आणि हे काही फक्त गीतकारांचा स्ट्रगल नाहीये, ओव्हरऑल हा माझ्यासारख्या ऍक्टरचा पण स्ट्रगल आहे, किंवा वैयक्तिक पातळीवर हा कुणाचाही स्वतःची आयडेंटिटी शोधणं हा असूच शकतो. आणि हे असं तुमच्याकडनं ऐकायला मिळणं हे खूपच आय थिंक भारी आहे आम्हा सगळ्यांसाठीच. पण मला तुम्हाला काय विचारायचंय आणखी एक, की सॉरी, तुम्ही परत मी कट केलं का तुम्हाला बोलताना तुम्ही? नाही, मी ऐकतच होतो. नाही, तू बोल. सो मला आणखीन एक असं विचारायचं होतं की या सगळ्या गाण्यांमधलं, आता अर्थात मला कोणी विचारलं की तुझी सगळ्यात आवडती तू लिहिलेली कविता कोणती, तर मला असं नाही सांगता येणार, मला सगळ्याच आवडतात. पण असं कुठलं स्पेसिफिक एखादं गाणं आहे जे मे बी लिहायला खूप वेळ लागला, किंवा हे होतच नाहीये आणि जेव्हा झालं तेव्हा ते फार कमाल झालं? नाही बा, कसं असतं की कुठली गाणी असतात ना जी तुम्हाला खूप गाणी लिहितो आपण सगळेजण खूप कविता लिहिते, पण एखादी कविता आपल्याला कळतं की ही जमून आली आहे.
राईट. ना तेव्हा आपल्याला कळतं की हा इथे बसलंय, बरोबर बसलंय, हे गणित झालंय इथे, प्लस मायनस वजाबाकी बॅलन्स शीट कम्प्लीट आहे आणि तू स्वतःला सरप्राईज केलंयस. ती एक Right. मोठी गोष्ट असते की अरे हे माझ्या आत दडलेलं होतं कुठेतरी, हे मला माहित नव्हतं. कारण आपण नेहमी कुठल्या स्पेस पासून, म्हणजे माझी जे मला जे काय होतं की मी कुठलं गाणं लिहायला बसलो की मला असं वाटतं की अरे हे मी लिहिलेलं आहे पूर्वी, अरे मी लिहिलेलं आहे पूर्वी, असं सारखं वाटायला लागतं. आणि खूप जेव्हा तुम्ही लिहित असता तेव्हा तुमच्या सारख्या त्याच इमेजेस येत असतात, सारखं त्याच पद्धतीची शब्द तुम्हाला सुचत असतात. हे मग मग त्यात कधीतरी असं होतं एखादं की अरे, मग त्यानंतर कधी कधी तुम्ही क्राफ्ट वापरता आणि संधी मारूनही नेता. ते तुम्हाला येतं, कारण आता ते करायचंच आहे म्हटल्यावरती की मग आता बाबा तेवढं ते नाही होतं तर मग काहीतरी ते आपण सगळेजण करतो, ते थोडंसं त्यात थोडंसं क्लेव्हरनेस टाकून वगैरे ते पण निघून जातं, लोकांना आवडतं, सगळं काही होतं, ते पण होतं. पण कधी कधी एखादं गाणं असतं जे तुमच्या हातून घडतं आणि मग ते तुम्हाला असं वाटतं की हा ये जम्या इथे 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 झालं. तर ते आणि तुमच्या बाबतीत असं खूपदा झालंय, कारण 2 नॅशनल अवॉर्ड मुळात गीतलेखनासाठी नाही ती वेगळी गोष्ट आहे. पण जसं मला परिणिताचं रात हमारी तो हे गाणं ना मला एक पूर्ण कविता वाटते. म्हणजे मला ते रात हमारी तो चांद ते मला असं वाटतं की हा ते मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ना एक त्या काळोखाची अंधाराची एक जर्नी पूर्ण केली कवी म्हणून. तर ते मला खूप खूप ते गाणं माझं आवडतंय. म्हणजे असं तुम्हाला विचारलं की तुमचं कुठलं गाणं तुम्हाला खूप आवडतं असं विचारलंच जर तू, तर बाकी काय मला प्रत्येक गाण्यामध्ये काही ना काही जसं अजूनही ऐकलं की असं वाटतं की अरे यार ही आपण लाईन चांगली करू शकत असतो. त्यामुळे अरे ही लाईन थोडीशी आपण ही इझी टाकली आहे, किंवा अरे हे कळत नाहीये, किंवा हे अरे हे परत इथे एक आणखीन लिहायला पाहिजे होतं ना, तेच का रिपीट केलं वगैरे, अशा खूप गोष्टी सतत सुरू असतात मनामध्ये जेव्हा तुम्ही ऐकायला बसता तेव्हा, की अरे हे याच्याऐवजी हे बोललो असतो तर जरा जास्त आणखीन म्युझिकली छान साऊंड झालं असतं. अशा पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी सतत कुठल्या ना कुठल्या गाण्यात. पण रात हमारी मध्ये असं होत नाही मला. रात हमारी मध्ये नाही होत आला असं मला खोया खोया चांद मध्ये नाही होत. खोया खोया चांदचं जे गाणं माझं आहे ते मला असं कम्प्लीट गाणं वाटतं. अशी 1-2 गाणी आहेत जी खूप हे वाटतात, मग बाकी सगळ्या गाणी तर सुरूच असतात. सर पण आता विषय निघालाय तर प्लीज आम्हाला यातलं तुम्हाला जे कुठलंही वाटेल ते एक थोडंसं ऐकवा ना. मग आपण रात हमारी म्हणू ना. हो. रतिया कारी कारी रतिया, रतिया अंधियारी रतिया, रात हमारी तो चांद की सहेली है, कितने दिनों के बाद आई वो अकेली है, संझा की बाती भी कोई बुझा दे आज, अंधेरे से जी भर के करनी है बातें आज, अंधेरा रूठा है, अंधेरा ऐठा है, गुमसुम सा कोने में बैठा है, रात हमारी तो चांद की सहेली है, अंधेरा पागल है कितना घनेरा है, चुभता है डसता है फिर भी वो मेरा है, अंधेरा पागल है कितना घनेरा है, चुभता है डसता है फिर भी वो मेरा है, उसकी ही गोदी में सर रख के सोना है, उसकी ही बाहों में चुपके से रोना है, आंखों से काजल बन बहता अंधेरा, रात हमारी. वा 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 वा, काय मस्त वाटलं एकदम. सगळा असा माहोल बन गया. वा वा, खूपच मजा आली. वा. आणि कॉन्स्टंटली सर कमेंट्स येत आहेत आणि खूप लोक आपल्याला जॉईन झालेत या सगळ्या चॅटमध्ये. कॉन्स्टंटली आता इतका वेळ आपण बोलतोय तर अजूनही आपल्या सोबत 450 जवळपास लोक आहेत.
while we're talking. So सुपर. this is fantastic. दॅट आणि इज युअर पॉप्युलॅरिटी टू. हा. नाही नाही sir. नाही. लोक आता तुम्ही आहात माझ्या सोबत आणि हे सगळं पण ऐकण्याची ते लोकांना एवढी आता उत्सुकता आहे ना. वाचता वाचता वाटलं कोणीतरी म्हणत होतं कस्तुरी रे. ते कस्तुरी रे माझं गाणं नाहीये बाबा. ते कोणीतरी काहीतरी लिहिलं होतं कस्तुरी रे बद्दल. ते माझं गाणं नाही. मी ते एवढं सांगू इच्छितो. आणि हे पण खरं तर तू किसी रेल सी गुजरती है मैं किसी पुल सा थरथराता हूं. तर अगोदर मला असं वाटलं होतं की ते सुद्धा तुमचंच गाणं आहे आणि नंतर मला कळलं की ते वरुण ग्रोव्हरनी पूर्ण केलंय. हा, ते मी नाहीच लिहिलंय. ते मी फक्त गायलोय. पण ते पण काय सुंदर गाणं आहे. फार मस्त गाणं आहे. असंच फार फार मस्त मस्त. गाणं आहे. म्हणजे ते पण तेच काय गंमत झाली की आता हे वरुण वगैरे सगळे जसं आपण आहोत तसेच ते पण आहेत. मी त्याला खूप वर्षापासून ओळखतो. तो इकडे तिकडे छोटं छोटं लिहायचा तेव्हापासून ओळखतो त्याला. आणि तो पण सर मैं आपकी गाणे सुनता हूं वगैरे असं करून तो यायचा. आणि मग त्यांनी तर अशा पद्धतीने तो जेव्हा मसान सिनेमा करत होते ते लोक तेव्हा तो नीरज घैवान आणि वरुण यांनी तो मसान सिनेमा लिहिला होता. तर ते माझ्याकडे आले होते वरुण हो. नीरज आणि ते आम्हाला म्हणाले होते की सर अगर हमने ये फिल्म बनाई तो आप इसका म्युझिक करो. तर म्हटलं अरे मला म्युझिक वगैरे जमत नाही करायला वगैरे वगैरे. नाही हम करेंगे 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 वगैरे सगळं झालं. आणि मग ते काय झालं नाही म्युझिक. आणि मग तो सिनेमा परत बंद पडला. मग एक 3-3.5-4 वर्षांनी तो सिनेमा त्यांनी पुन्हा केला. आणि तेव्हा मला कळलं नाही की त्यांचं शूटिंग झालं. मग त्यानंतर मला नीरजचा फोन आला आणि त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सिनेमा दाखवला. आणि छान मला फार आवडला सिनेमा. आणि तो मला म्हणाला की तू सर ह्याचं एक गाणं तरी तुम्ही कमीत कमी म्हणा. म्हटलं अरे ऑब्व्हियसली म्हणेनच मी. आणि मग त्यांनी मला हे इतकं सुंदर गाणं गायला दिलं. दुष्यंत कुमार नावाचे एक हिंदीचे म्हणजे जसे मराठी गझल करणारे लोक असतात तसे हिंदी गझल करणारे असतात. उर्दू नाही. तर हिंदी गझल करणारे दुष्यंत कुमार नावाचे एक पोएट होते. त्यांच्या ह्या 4 ओळी आहेत. तू किसी रेल से गुजरती है मैं किसी पुल सा थरथराता हूं. आणि मग ते मला त्या कल्पनेनेच शहारा आल्यासारखा झाला होता अंगावरती की जेव्हा पहिल्यांदा ते ऐकलं मी की. आणि असं वाटतं ना कधी कधी की हे आपल्याला का नाही सुचलं. का नाही सुचत. म्हणजे असंच होतं. आपल्याला का नाही सुचलं आधी. असंच होतं ते. इतकं कमाल ते गाणं. आणि ते खूप पण सर आता तुम्ही हा आणि ते तुम्ही खूपच वेगळी इमेज आहे ती. अशी इमेज कधीच आपण विचार पाहिलेली प्रेमाची इमेज नाही वाटत ती. म्हणजे प्रेमात अशी कशी इमेज तू एका स्त्रीला तुम्ही म्हणता रेल्वे माझ्या प्रेमाच्या एक्सप्रेशन मध्ये नॉर्मली येणार नाही. तेच तर. पण ते किती छान वाटतं जेव्हा येतं तेव्हा. नक्कीच. कोणतरी म्हणतं सर आता माझं काही ठरलं नव्हतं आज काय ऐकवणार आहे मी हे तुम्हाला. पण आता रात हमारी तो तुम्ही ऐकवलंत आणि तेव्हा त्याच्यामुळे ही कविता मी ही कविता आधी कुठेच ऐकवलेली नाहीये. तर आज पहिल्यांदा या आपल्या गप्पांमध्ये ही कविता ऐकवते. कवितेचं नाव काळोख असंच आहे. अरे वा. काळोखाची हाक सारे शांत शांत. काळोखाची हाक सारे शांत शांत. माझा आसमंत होई त्याचा. काळोखाची हाक सारे शांत शांत. माझा आसमंत होई त्याचा. एकटी लढाई एकटे मरण. प्रकाशा शरण नित्य जाई. एकटी लढाई एकटे मरण. प्रकाशा शरण नित्य जाई. फार छान फार छान. वा वा. एकांताचा सूर भिरभिर करी. एकांताचा सूर भिरभिर करी. वणवण सारी विझलेली. एक आलिंगन त्यात मी सरले. एक आलिंगन त्यात मी सरले. भान हरपले काळोखाचे. क्या बात. औट घटकेचे त्याच्या ठाई बळ. औट घटकेचे त्याच्या ठाई बळ. माझ्या उरी कळ ओठंगली. भरले गरते उजेडाचे घर. भरले गरते उजेडाचे घर. तिथे हद्दपार जीव माझा. वा. आणि शेवटच्या ओळी आहेत. तुटले ते मन काळोख सांधतो. तुटले ते मन काळोख सांधतो. उदास नांदतो केविलवाणा. उदास नांदतो केविलवाणा. उदास नांदतो केविलवाणा. फार छान. क्या बात. तू आणखीन एखादी ऐकव ना. मला
हा आणखी एक ऐकवते. अशीच एक माझी एक छोटीशी आवडती कविता आहे ती ऐकवते. अं, अलगद पावलांनी नको तोलूस आभाळ. वा. अलगद पावलांनी नको तोलूस आभाळ. नको कालच्या चुकांची आज वर्दी रानुमाळ. हम्म, 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 हम्म. अलगद पावलांनी नको तोलूस आभाळ. नको कालच्या चुकांची आज वर्दी रानुमाळ. तुझे माझे गुपित हे नको मोगऱ्याला सांगू. वा. तुझे माझे गुपित हे नको मोगऱ्याला सांगू. गंध ओल्या शपथात नको वेड्या पुन्हा रंगू. नको घेऊ पुन्हा शोध डोहातल्या चांदण्याचा. वा. नको घेऊ पुन्हा शोध डोहातल्या चांदण्याचा. नको तोच खेळ खेळू तुटलेले सांधण्याचा. वा. आणि शेवटच्या ओळी आहे, शोधू नको मला पुन्हा जुन्या कवितेच्या मागे. वा. 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 शोधू नको मला पुन्हा जुन्या कवितेच्या मागे. तुझ्यातल्या खऱ्या तुला नको करू पुन्हा जागे. तुझ्यातल्या खऱ्या तुला नको करू पुन्हा जागे. क्या बात आहे. भारी. मी तुला कधीच तो विचारलं असं की तू कुठे शिकलीस, तू कुठली आहेस, पुण्याची की मुंबई, काहीच माहित नाही तुझ्याबद्दल. नाही सॉरी. नाही, मी मुंबईची आहे. मी बालमोहन विद्या मंदिर नावाच्या शाळेत होते. हा, आणि त्याच्यानंतर मी रुईया कॉलेजमध्ये होते माटुंग्याला. अच्छा 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 अच्छा. तुझा पुण्याचा संबंध नाही? नाही नाही, काहीच नाही. मी पूर्ण मुंबईतच वाढले. अच्छा अच्छा. ओके. पण माझ्या घरी खूप मला वाचनासाठी प्रोत्साहन होतं आईबाबांचं. आणि आमच्याकडे खूप मजेशीर कॉन्सेप्ट होती की प्रत्येक वाढदिवसाला गिफ्ट म्हणून एक पुस्तक मला मिळायचं. हो, त्याच्यामुळे ते पूर्वी होतं. खूप कल्टिवेट झालं. आता काही असं काही आता उरलेलं नाही. असं मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं की आपल्याकडे. पण गंमत तीच आहे की आता मला समहाव असं वाटतं की मे बी आपल्या बोलण्यातनं खूप काही नाही, पण एक दोन लोकांना जरी वाटलं की उठून पुस्तक वाचावं तर ती पण खूप मजेशीर छान गोष्ट असेल. खूप छान होईल आणि ते व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की पुस्तक वाचलं, पुस्तकाची मजाच वेगळी आहे. कारण मला असं ठाम मत आहे. कारण आता आपण जे काय पाहतोय आणि जे काय होतंय, आता परत आपण विचार केला होता की आपण कोरोनाबद्दल बोललो नाही, आपण बोलायचं नाही वगैरे, पण ते त्यामुळे जे काय जगात बदल घडणार आहेत ना, त्यामध्ये ही इमेज सुद्धा आता थकणार आहे. आय नो सतत बघून किती. आता नुसतं व्हिज्युअल सुद्धा थकणार आहे. आता परत तुला शब्दांकडे जावं लागणार आहे. कारण ते शब्द जे तुझ्या मनात इमेज बनवतात त्याला तोड नाही. त्याला प्रत्यक्षात जेव्हाही प्रयत्न कराल, ती जेव्हा रियालिटीमध्ये आणायचा प्रयत्न कराल, ती तोकडीच पडेल. ती तुम्हाला कधीच ती मजा देणार नाही. श्यामची आई जी तुमच्या मनात दिसलीये ती कुठल्याही चित्रात चांगली तुम्हाला तेवढी ती तशी दिसणार नाही, किंवा कुठलीही गोष्ट. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी कालच याबद्दल विचार करत होतो आणि मला आता आपण बोलण्यात, आपण गप्पांच्या ओघात मला असं वाटलं की आता हे व्हिज्युअल जे आहे याचे दिवस सरणार. कारण आता झालं, लोक कधीतरी थकतील याला. म्हणजे अति तिथे माती सारखं होणार आहे थोडंसं. कारण पूर्वी काय होतं की तो सिनेमा बघायचा किंवा हे बघायचं, त्याच्याकरता लोकांना माहित नव्हतं की हे कसं होतं, हे तंत्र काय, हे दिसतच कसं मला. आता प्रत्येकाच्या हातात सिनेमा आहे. आता प्रत्येकाच्या हातात एक गोष्ट ज्याने तो तीच गोष्ट बनवू शकतो, तीच गोष्ट प्रोड्यूस करू शकतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते होणार होतं, ते झालं. आणि आता ते त्यामुळे परत मला असं त्याच्याशी माझं काही वैर नाही, माझं घर चालतं त्यांनी, पण त्यामुळे लोक परत पुस्तकांकडे वळतील, असं वळतील आणि वळलीच पाहिजेत. आणि पुस्तकांचा विषय चालू आहे म्हणून मला सगळ्यांना हे पुस्तक दाखवायचंय. आप कमाई हे स्वानंद सरांचं पुस्तक आहे. त्यांचा काव्यसंग्रह आहे आणि इतक्या सुंदर कविता आहेत. मी खरंच सांगते सर, मी पूर्वी हिंदी कविता इतकी वाचत नव्हते आणि इतकी मला त्याची रुची नव्हती. कारण माझी पहिली, अर्थात मी मराठी मीडियम मध्ये शिकलीये. त्याच्यानंतर शाळेत संस्कृत होतं, नंतर हिंदी अगदीच तोंडाला लावण्यापुरतं आम्हाला शिकवलं गेलं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर पण तसा हिंदी साहित्याशी काही संबंध आला नाही. पण हिंदी वाचनाकडे मी या तुमच्या पुस्तकामुळे वळले. अरे वा, क्या बात. पण हिंदी वाच, खूप छान आहे हिंदी पण, आणि मला नक्कीच आवडेल तुला. म्हणजे असतंच ते, फक्त एक गोष्ट आपल्याला ती कधी मिळते आपल्याला ती
आपण पूर्वी चायनीज खायचो नाही, पण आता खातो की नाही, तसंच ती टेस्ट डेव्हलप झाल्यासारखं असतं की ते आधी मला नाही आवडणार म्हणतो, आणि मग ते नाही जमत सुद्धा म्हणतो आपण, पण केलं की तेच जमतं आपल्याला. पण मला तेच वाटतं की माझ्याही बरोबर तेच झालं की इंदोरमध्ये असताना थोडी मराठी नाटकं करायला लागलो, त्याच्यामुळे ते मराठी बरोबर संबंध राहिला सतत. आणि मग मला माझ्या बरोबर जी मुलं मला एनएसडीत भेटली, त्यात एक मराठी गँग होतीच, त्यामुळे परत तिथे आमचे सगळे वेगळे संवाद वेगळे असायचे, आणि दिवसभर हिंदी असलं तरी ते एक संध्याकाळी आपल्या घरी आल्यावर मराठी बोलल्यासारखं ते एक व्हायचं. त्यामुळे त्या दोन्ही भाषांची माझा संबंध टिकून राहिला असं मला त्याचा फार अभिमान आणि छान वाटतं मला की मला त्या दोन्ही भाषांची संबंध टिकून ठेवता आला. तरी मी मराठीत खूप लिहिलं नाहीये तरी पण तरी तुम्ही मराठीत पण जी गाणी लिहिली आहेत ती म्हणजे सुपरहिट आहेत आपल्याकडे इकडे. म्हणजे मग ते बालगंधर्वाचं गाणं असू दे, देऊळ मधली गाणी असू दे, ती कायमची लक्षातच राहिली की सगळ्यांची. हो, पण म्हणजे ते चांगल्या लोकांबरोबर काम केलं आणि त्यांच्या मदतीने झालेली गाणी आहेत, त्यामुळे त्याचं खूप मी हे घेत नाही. पण म्हणजे ते गंमत म्हणजे मराठी अतिशय पण काय होतं कधी कधी तुम्ही उगीच धास्ती घेता, घाबरता. काय भाषेवरती प्रभुत्व लागतं. प्रभुत्व असणं म्हणजे काय, तुम्हाला न विचार करता भाषा वापरता आली पाहिजे, त्याला प्रभुत्व म्हणतात. बरोबर. की मी लिहिलंय, आता हे बरोबर नसलं तरी बरोबर आहे. म्हणजे एखादा नवा शब्द किंवा एखादा शब्द आपण फिरवतो, सहज फिरवतो आपल्याला जेव्हा भाषा येत असते तेव्हा. बरोबर. ते नवा शब्द निर्माण करतो. पण तुम्हाला जेव्हा भाषा येत नसते तेव्हा तुम्ही लोकांची धास्ती घेता की अरे मग लोक काय म्हणतील, हे आवडेल की नाही आवडणार, हे मग ती भीती नसली पाहिजे तुम्हाला जेव्हा भाषा येते तेव्हा. आणि तेच माझं मराठी बरोबर आहे की मला थोडीशी कधी कधी भीती वाटते मराठी लिहिताना, वाचताना नाही. येस सर, कळलं पण नाही, खूप वेळ आपण गप्पा मारतोय, जवळपास पाऊण तास झालाय, आणि इतक्या फ्लो मध्ये इतक्या मस्त गप्पा चालल्यात, खूप मजा येते. आणि कॉन्स्टंटली सगळ्यांच्या रिक्वेस्ट येत आहेत बाबरामन बद्दल. बाबरामन म्हणावं लागणार ते म्हणूच, तर बाबरामन म्हणू. पण त्याच्या आधी मला असं वाटतं बाबरामांनी आपण या गप्पा हे सेशन संपवूया. पण त्याच्या आधी तुमची एखादी आप कमाई मधली किंवा कुठलीही दुसरी कविता जर आम्हाला ऐकवलीत तर खूपच मजा आहे. माझी कविता आप कमाई मधली ऐकू का मी? हो, प्लीज प्लीज प्लीज. तर मी परत एक छोटीशी माझी आप कमाई मधली कविता आहे, ती मला त्याची गंमत शंमत जो कविता आहे ती कुठली वो लडकी दोन धडाका ती म्हणू का, मी चांद आवारा म्हणू, कुठली म्हणू? चांद आवारा सर, चांद आवारा. तर चंद्राबद्दलच, आता जसं चंद्रावरती खूप लोकांनी खूप वेगळ्या 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 गोष्टी लिहितात, आणि कवी लोकांनी तर खूपच चंद्राला अगदी ओव्हर यूज केलेलं आहे असं मला वाटतं, एक्सप्लॉइट केलेलं आहे कवी लोकांनी, आणि मला ते खूप आवडतं. मला असं वाटतं की चंद्र असाच कवी लोकांच्या हातातच खेळता खेळता तो यंग राहतो, असं मला वाटतं. तर मी त्याच चंद्रावरती माझी पण एक कविता लिहिलेली आहे, चांद आवारा. आणि तो चांद कसा गावात उंडारणारा एक प्रेमी आहे, एक प्रेमात पडलेला माणूस आहे, आशिक आहे, तसं दाखवायचा प्रयत्न केलाय. देखो देखो ये चांद भी आवारा आवारा आवारा, फिरता है यूं मारा 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 मारा, देखो देखो ये चांद भी आवारा आवारा, कभी आंगन में कभी दहरी पर ये झांक के साथी ढूंढता है, कभी आंगन में कभी दहरी पर ये झांक के साथी ढूंढता है, पर बदकिस्मत के आते ही जग सारा पलके मूंदता है, बिन पतवार की कश्ती ले काली रात का ढूंढे किनारा, देखो ये चांद भी आवारा आवारा आवारा। कभी पूनम तो अमासी, कभी पूर्णिमा, कभी अमावस्या ना, कभी पूनम तो अमासी, कभी ये रूप बदल कर आता है, नित कला नई नित रंग नया, तरकीबे कई आजमाता है. चंद्राच्या कला असतात ना, नित कला नई नित रूप नया, तरकीबे कई आजमाता है, अब की ज़बां में बोलूं तो ये डेस्परेट है बेचारा, देखो ये चांद भी फिरता है ये मारा 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 मारा. एक बदरी थी, वादळ, एक छोटस क्लाउड होता,
एक बदरी थी जो हाँ, इसके संग डुएट सा गाकर जाती थी। एक क्या बदरी बात। एक बदरी थी जो इसके संग डुएट सा गाकर जाती थी, पर हाय वफा की बारिश तो वो धरती पर कर जाती थी। ये गुमसुम ही तकता था खुशहाली का नजारा, देखो ये चांद भी आवारा आवारा आवारा। चांद का कोई हुआ ना हुआ, चांद तो फिर भी सबका है। चांद का वाह। कोई हुआ ना हुआ, चांद तो फिर भी सबका है। ये मन अंधियारे का लालटेन ये अंबर में कब से लटका है। इसके रूप की दौलत पे हर शायर ने कब्जा कर मारा। गुलजार अठन्नी जेब धरे इंशाने जमी पर दे मारा। गुलजार कधी अठन्नी म्हणतात चंद्राला, इब्ने इंशानी त्याला Yes. जमिनीवर पटकलं। गुलजार अठन्नी जेब धरे इंशाने जमी पर दे मारा, और फैज की लाल सियाही में यह इनकलाब का हरकारा। चांद के माथे शिकन नहीं, म्हणजे चंद्राच्या डोक्यावर आठ्या नाही आहेत। चांद के माथे शिकन नहीं, हम जैसा ही वो भी बंजारा, देखो ये चांद भी आवारा आवारा आवारा। क्या बात है, क्या बात है. काय मस्त कविता आहे ही, किती सुंदर. अशी गंमत जम्मत आहे, मला आवडते. खरंच ना. खूपच खूपच गोड कविता आहे ही. मला ते चंद्राच्या डोक्यावर आठ्या नाहीयेत ही कॉन्सेप्ट वरती मी म्हणजे आय एम सोल्ड आउट. चांद के वा माथे. वा वा. ऍक्च्युली खूप छान, खूप चंद्राबद्दल खूप वेगळ्या वेगळ्या लोकांनी खूप खूप वेगळं वेगळं लिहिलं. इब्ने इंशा नावाचा एक पोएट आहे, मी यांची कविता काढून ठेवली, हो. पुन्हा कधीतरी ऐकवेन. त्यांनी चंद्रावरती इतक्या वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने लिहिले. गुलजार साहेब इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेने लिहितात. वेगळे वेगळे लोक वेगळ्या तर वेगळ्या इब्ने तऱ्हेने. इंशाची प्लीज ऐकवा ना कविता एखादी, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, चालेल की. मग इब्ने इंशाची चंद्रावरची कविता ऐकू का मी? येस 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 इरशाद. थोडी मोठी आहे पण ऐकतो, ऐका काय फरक पडतो. काय काय हा हरकत नाही. ऐका रे बावरा पण ऐकायचं पण कविता खूप छान आहे. परत पहा चंद्र कसा वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने यांनी इब्ने इंशानी कसा पाहिला संपूर्ण कवितेत. शाम समय एक ऊंची सीढ़ियों वाले घर के आंगन में चांद को उतरे देखा हमने, चांद भी कैसा पूरा चांद। शाम समय एक ऊंची सीढ़ियों वाले घर के आंगन में चांद को उतरे देखा हमने, चांद भी कैसा पूरा चांद। अच्छा, इंशाजी स्वतःला रोवून घेतात त्याच्यामध्ये आपल्या कवितांमध्ये, तर ते स्वतःला इंशाजी म्हणतात. इंशाजी इन चाहने वाली देखने वाली आंखों ने मुल्को मुल्को शहरों शहरों कैसा कैसा देखा चांद। हर एक चांद की अपनी धज थी, हर एक चांद का अपना रूप, लेकिन ऐसा रोशन रोशन हंसता बातें करता चांद। दर्द की टीस तो उठती थी पर इतनी भी भरपूर कभी, दर्द की टीस तो उठती थी पर इतनी भी भरपूर कभी, आज से पहले कब उतरा था दिल में इतना गहरा चांद। वाह वाह। हमने तो किस्मत के दर पे जब पाए अंधियारे पाए, हमने तो किस्मत के दर पे जब पाए अंधियारे पाए, ये भी चांद का सपना होगा कैसा चांद, कहाँ का चांद। इंशा जी दुनिया वालों में बेसाथी बेदोस्त रहे, इंशा जी दुनिया वालों में बेसाथी बेदोस्त रहे, जैसे तारों के झुरमुट में तन्हा चांद अकेला चांद। इनका दामन इस दौलत से खाली का खाली ही रहा, वरना दुनिया में थे कितने चांदी चांद और सोना चांद। जग के चारों कोट में घूमा सैलानी हैरान हुआ कि इस बस्ती के इस कूचे के इस आंगन में ऐसा चांद। आंखों में भी चितवन में भी चांद ही चांद झलकते हैं, चांद ही टीका चांद ही झूमर, चेहरा चांद और माथा चांद। एक ये चांद नगर का बासी जिससे दूर रहा संयोग, वरना इस दुनिया में सबने चाहा चांद और पाया चांद। अंबर ने खूपच छान आहे, मला फार आवडते. थोडीशी आणखीने, अंबर ने धरती पर फेंकी नूर की छींट उदास उदास, नूर की म्हणजे रोशनी। अंबर ने धरती पर फेंकी नूर की छींट उदास उदास, आज की शब्द तो अंधी शब्द थी, आज किधर से निकला चांद। इंशा जी ये और नगर है, इस बस्ती की रीत यही, सबकी अपनी अपनी आंखें, सबका अपना अपना चांद। वाह वाह वाह, क्या बात आहे. फार मोठा. सर परत हे एकदा परत ऐका. इंशा जी ये और नगर है, इस बस्ती की रीत यही, सबकी अपनी अपनी आंखें, सबका अपना अपना चांद। अपना अपना चांद. अपने सीने के मतला पर जो चमका वो चांद हुआ, मतला म्हणजे आकाश,
तर आपल्या अपने सीने के मतलब पे जो चमका वो चांद हुआ, जिसने मन के अंधियारे में आन किया उजियारा चांद. ज्यांनी मनातल्या अंधकारात उजड केला तो चंद्रमा. चंचल मुस्काती मुस्काती गोरी का मुखडा मेहताब. मेहताब म्हणजे सुद्धा पुन्हा चंद्रालाच म्हणतात की चंचल मुस्काती मुस्काती गोरी का मुखडा मेहताब, पतझड़ के पेड़ों में अटका पीला सा एक पत्ता चांद. दुख का दरिया सुख का सागर इसके दम से देख लिए, हमको अपने साथ ही लेकर डूबा चांद और उभरा चांद. आणि आता शेवटच्या 4 ओळी आणखीन आहे. झुकी झुकी पलकों के नीचे नमनाकी का चांद नाम न था. म्हणजे डोळ्यांमध्ये असं अश्रू नव्हते, कुठे ओलेपणा नव्हता, मॉइश्चर नव्हतं. झुकी झुकी पलकों के नीचे नमनाकी का नाम न था, ये कांटा जो हमें चुभा है काश तुझे भी चुभता चांद. रोशनियों की पीली किरणें पूरा पश्चिम फैल गई, तुमने किस शय के धोखे में पत्थर पर दे पटका चांद. आता ही इमेज मी वापरली आहे, इंशाने जमी पर दे मारा. ओ, हमने तो दोनों को देखा दोनों ही बेदर्द कठोर. हमने तो दोनों को देखा दोनों ही बेदर्द कठोर, धरती वाला अंबर वाला पहला चांद और दूजा चांद. चांद किसी का हो नहीं सकता, चांद किसी का होता है. चांद किसी का हो नहीं सकता, चांद किसी का होता है. चांद की खातिर जिद नहीं करते ऐ मेरे अच्छे इंशा चांद. वाह 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 वाह. ही कविता, सॉरी. वाह वाह, सुपर सुपर. वाह वाह, क्या क्या बात है. क्या म्हणजे काय म्हणायचं याला. या अरे फार मोठे मोठे पोएट्स आहेत लोक. फार आपल्या म्हणजे तेच म्हणतो ना की अशी एक पूर्ण आपण नुसते कवितांचं नुसतं असं बसलो ना तर तासन तास जातील, इतक्या कविता आपण मराठी अगदी काय काय काढून. अगदी अगदी. आणि मला ना कधी कधी खूप असं वाटतं की ह्या सगळ्याचा आनंद आपण घेऊ शकतो. आपण केवढे लकी होत ना सर की ह्याच्यातली मजा आपल्याला घेता येते या शब्दांमधली, या इमेजरी. खरंच लकी आहोत त्या बाबतीत असं वाटतं मला. नाही खरंच 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 आपण लकी आहोत. आणि पण आणि खूप छान आहे, खजिन्याच्या निमित्ताने तू छान केला आज आपण. नाही तर मग विनेशाने वाचलं होत कधीच, आपण तीच गाणी म्हणतो, मग तेच सगळं तसंच. एक्झॅक्टली. जरी आणि ठराविकच गोष्टी म्हणाव्या लागतात, ठराविकच गोष्टी सादर कराव्या लागतात, लोकांच्या पण ठरलेल्या साच्यातल्या अपेक्षा असतात. तर म्हणून ही खजिन्याची कल्पना होती की जे त्या तळाशी दडून बसल्या आपल्याकडच्या ते थोडंसं बाहेर यावं आणि या इन्फॉर्मल गप्पांमधनं एकमेकांशी शेअर करता यावं. नक्की नक्की. फारच छान फारच छान. फार म्हणजे त्यांनी खूपच मजा आली, कारण मलाही मजा आली त्यामुळे. वेगळ्या वेगळ्या गोष्टी वाचून ऐकून पाहून. येस. आणि थँक्यू सो मच, कारण आज एवढा वेळ तुम्ही आम्हाला दिलात. वेळच वेळ काय नाही, पण या सुट्टीमधला हा वेळ काढून आमच्यासाठी तुम्ही ठेवलात त्यासाठी थँक्यू. आणि असेच खरं तर परत परत आपण भेटलं आणि बोललं पाहिजे सर. आपण असं खरं भेटून बोललं पाहिजे. आणि आपण ना एक हा विषय संपूर्ण ह्याच्यावरती खूप बोलायचं मला. ऍक्च्युली आपण बोलू शकतो, एक एक कविता वाचू शकतो. बहिणाबाई, आपण याच्यावरती एक वेगळा विशेष प्रोग्राम करू शकतो. अगदी 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 करूया. आपण तू आणि मिळून बहिणाबाईच्या कविता वाचायच्या आणि बहिणाबाईच्या कविता वाचूया. त्यांचा फक्त आस्वाद घ्यायचा, लोकांबरोबर त्या काय शेअर करायच्या, काय नाही बोलल्या, ते एक एक ओळ सोनं आहे, सोनं मी सांगतो. अगदी अगदी. हे ठरलं मग नक्की आपण. आणि या खजिन्याच्याच निमित्ताने आपल्याला हे करता येईल. एखादा आपण असंच आणखी एक करू ना. येस, ग्रेट ग्रेट. प्रोग्राम करू आपण. नक्की नक्की. डन डन, डेफिनेटली. 4-5 कविता आणि मला वाचीन आपण असं करून ते. होय होय होय. आणि हे ठरलं म्हणजे मी लव टू गेट एक. म्हणजे ऍक्च्युली माझं असं वाटतं की बहिणाबाई म्हणजे विश्वातल्या मोठ्या कवींमध्ये त्यांचं नाव गेलं असायला पाहिजे होतं. ते म्हणजे जे काय ईड शेले वगैरे या लोकांची जी नावं गेलेली आहेत, किंवा तुम्ही म्हणता पाब्लो नेरुदा वगैरे ज्या लेवलवरती गेलेले, त्याच्या पुढच्या लेवलवरती या आणि म्हणजे परत. आणि संत कवींनी एवढी त्यांची ही येतात ते त्याचा म्हणजे ऍक्च्युली अभ्यासच झाला पाहिजे, इतकं ते उत्कृष्ट काव्य आहे. त्यामुळे आपण कधीतरी त्याच्याबद्दल बोलू.
डेफिनेटली. आणि आता आपल्या सोबत जे सगळे प्रेक्षक आहेत, श्रोते आहेत, त्यांना मी सांगते की डेफिनेटली आता जे स्वानंद सर म्हणाले की आपण बहिणाबाईंच्या कवितांवरती फक्त एक अख्खा कार्यक्रम करूया, तर हे प्रॉमिस आहे आमच्याकडनं की आपण डेफिनेटली लवकरात लवकर हा कार्यक्रम तुमच्या समोर आणूया. आणि तुम्ही तेव्हा सुद्धा असाच प्रतिसाद द्याल, मला 100% खात्री आहे. सो मला वाटतं आता बावराम. या गप्पांचा आपण शेअर करूया बावरामांनी, कारण लोक आय एम शुअर लोक थांबलेत कधीपासनं हे गाणं कधी येतंय ते ऐकण्यासाठी. त्यामुळे अरे सलील आहे, सलील आहे, सलील आहे. हॅलो सलील. हॅलो. ऍक्च्युली ना आपण गप्पा मारतोय त्याच्यामुळे मला कोणाचीच नावं घेता आली नाहीयेत, पण खूप आपले मित्रमैत्रिणी या लाईव्ह मध्ये आले आहेत. अरे सलील, अरे सलील 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 सलीलची 2 गाणी माझ्या इतकी आवडती आहेत ना, वेळ वेळ लागतं मला. तव नयनांचे दल, बोरकर. बोरकर. आणि दुसरं ते चला आपण नंतर गाऊ ते सगळं नंतर. तेव्हा सगळी तर मी बाबरामन म्हणतो आणि मग आपण सांगता करू याची. येस येस येस. थँक्यू स्पृहा, छान मजा आली. नाही थँक्यू सर, थँक्यू. बावरामन देखने चला एक सपना, बावरामन देखने चला एक सपना, बावरे से मन की देखो बावरी है बातें, बावरी सी धड़कने है, बावरी है सांसें, बावरी सी करवटों से निंदिया दूर भागे, बावरे से नैन चाहे, बावरे झरोखों से, बावरे नजारों को तकना, बावरामन देखने चला एक सपना, बावरे से इस जहां में बावरा एक साथ हो, बावरे से इस जहां में बावरा एक साथ हो, इस सयानी भीड़ में बस हाथों में तेरा हाथ हो, बावरी सी धुन हो कोई, बावरा एक राग हो, बावरी सी धुन हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानों के, बावरे से बोल पे थिरकना, बावरामन देखने चला एक सपना, बावरामन देखने चला एक सपना. वा वा, हे संपूच नाही असं वाटतंय मला, आणि हे असंच आपण चालूच राहायला पाहिजेत ह्या सगळ्या गप्पा आणि गाणी, असं वाटतंय खरंच. खरंच 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 खूप मजा आली. आपण चालू ठेवू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. लोकांना पण नाही, आता जायला पाहिजे, मला एक काम होतं. विल डू इट अगेन जेव्हा तुझं सगळी सिरीज संपली की मग एक दिवस आपण परत करू. नक्की नक्की. आणि आपण हे बहिणाबाईंचं जे मगाशी सांगितलं ते तर आपण निश्चितपणे करूया. आणि आय लुक फॉरवर्ड टू इट. येस येस. सो थँक्यू वन्स अगेन सर, आणि बाय बाय. बाय बाय. मी लवकरच तुमच्या परत भेटते. थँक्यू. बाय, टेक केअर. बाय. सो मित्रांनो, हा जवळपास पाऊण एक तास आपण गप्पा मारतोय स्वानंद सरांबरोबर, आणि हा सगळा वेळ कधी निघून गेला ऍब्सोल्युटली कळलं नाही. इतकं मेस्मरायझिंग वाटत होतं. इब्नेंची कविता असेल, स्वानंद सरांची स्वतःची कविता असेल, गाणी असतील त्यांनी म्हटलेली दोन्ही, जी आपल्या सगळ्यांना ऐकायची होती. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगते, आता सुद्धा मी सगळ्या कमेंट्स मला नीट वाचता येत नाहीयेत. आपण हे लाईव्ह जे करतो आहोत ते वेगळ्या पद्धतीचं आहे.
तुम्हाला याच्यात कोणाला भेटायचंय, बोलायचंय, मला नक्की कळवा. माझी लाईफची वेळ संपत आली आहे, त्याच्यामुळे मी आता इथनं तुमची रजा घेते. ज्यांना ज्यांना नावं नाही घेता आली ज्यांची, त्या सगळ्यांना हाय. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. आपण भेटणार आहोत परवा एका स्पेशल गेस्ट सोबत. त्या गेस्टचं नाव आहे सुबोध भावे.